नागपुर साइबर क्राइम की बड़ी कार्रवाई। दो अलग अलग मामलों में वरिष्ठ महिला बैंक कर्मचारियों को लाखों रुपए की डिजिटल फ्रॉड का शिकार बनाया गया। पहले मामले में 65 साल की एक रिटायर्ड महिला और उनके पति के एसबीआई अकाउंट को साइबर अपराधियों ने निशाना बनाया। कॉल के जरिए कहा गया कि अगर केवाईसी अपडेट नहीं किया गया तो अकाउंट ब्लॉक कर दिया जाएगा। इस धमकी में महिला से उनके पेपर्स लिए गए और 19 लाख रुपए अलग अलग खातों में ट्रांसफर कर दिए गए। दूसरे मामले में भी बैंक कर्मचारी को मनी लॉन्ड्रिंग का छोटा आरोपी बनाकर करीब 22 लाख रुपए का फ्रॉड किया गया। अपराधियों ने उन्हें घंटों फोन पर रखकर उनके सोने और फाइनेंस से जुड़े अकाउंट्स के जरिए पैसे ट्रांसफर कराए। साइबर क्राइम पुलिस ने पहले मामले में 7.5 लाख और दूसरे मामले में लगभग 10 लाख रुपए फ्रीज कर दिए हैं। आरोपियों की गिरफ्तारी के लिए जांच चल रही है। आपल्याकडे नागपूरमध्ये 2 डिजिटल अरेस्टचे गुन्हे सायबर पोलीस स्टेशनकडे नोंद करण्यात आले। त्यामध्ये एकामध्ये SBI मधील एक महिला कर्मचारी आहे जी रिटायर आहे, ज्याचं वय रिटायर असून त्याचे 65 वर्षाच्या वर आहे। त्या आणि त्यांचे मिस्टर एक दोघेच राहतात। त्यांची मुलं सगळे परदेशात नोकरी कामी आहेत। तर त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं जे अकाउंट आहे ते SBIमध्ये सेविंग अकाउंट आहे। त्यामध्ये त्यांना एक हे आला KYC अपडेट करण्याबाबतचा कॉल आला आणि तुमचे बँकेचे सर्व कागदपत्र KYC अपडेट करा, नसेल तर तुमचं अकाउंट 2 तासात बंद होईल, अशा प्रकारे वगैरे त्यांना फोन आला। त्यानंतर त्यांना त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन त्यांच्याकडून विविध तुमच्या खात्यावर एवढे पैसे बाहेरच्या देशातून येतात आणि ते मनी लॉन्ड्रिंगचे पैसे असून तुम्हाला आम्ही अटक करू वगैरे असं फोनद्वारे हे करून डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून 19 लाख रुपये भरून घेतले वेगवेगळ्या खात्यामध्ये। ही घटना 17/9 ते 20/9 या 3 दिवसामध्ये झाली होती आणि ती महिला आपल्याकडे 25 तारखेला आल्यानंतर आपण तात्काळ त्याबाबतची तक्रार नोंद करून FIR दाखल करण्यात आलेले आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये ते सुद्धा रिटायर बँक कर्मचारी आहेत। त्यामध्ये त्यांना बँकेत तुमच्या खात्यावर मनी लॉन्ड्रिंगचे पैसे आलेले आहेत वगैरे असं सांगून त्यांना तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड मुंबईमध्ये लिंक असून त्या खात्यावर सुद्धा पैसे येत आहेत असं सांगून तुमच्याकडे जेवढी रक्कम आहे ती आमच्या RBIच्या खात्यात आम्ही ED मार्फत चौकशी करू। ते तुमच्या RBIच्या आम्ही दिलेल्या RBIच्या खात्यामध्ये तुम्ही ती डिपॉझिट ठेवा, तपास संपल्यानंतर तुम्हाला परत करण्यात येईल असे वगैरे त्यांना सांगून त्यांना 2 ते 3 तास, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास असं त्यांना रूममध्ये फोनवरच ठेवून, तसंच त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा त्यांना मुथूट फायनान्समध्ये पाठवून त्यामार्फत त्यांच्या सोन्यावर कर्ज घेऊन त्यांच्या मार्फतीने विविध खात्यात पैसे भरून त्यांची फसवणूक केलेली आहे। यामध्ये त्यांचा 22 लाखाचा फ्रॉड झालेला आहे। सदरच्या दोन्ही घटना ह्या आमचे नागपूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त माननीय रवींद्र सिंगल सर, तसेच आमचे जॉईंट CP सर माननीय आमचे DCP सर मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून यामध्ये पहिल्या गुन्ह्यामध्ये आम्ही 7.5 लाख रुपये बँकेमार्फत गोठवले आहेत। तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आपण जवळजवळ 10 लाखापर्यंत रक्कम ही फ्रीज केली आहे आणि यामध्ये तांत्रिक तपास चालू असून आरोपींना आम्ही तात्काळ लवकरात लवकर अटक करत आहोत।